बातमी नागपुरातून आहे। नागपुरातील प्रसिद्ध सावजी खाद्य संस्कृतीवरती अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आता एक नवा वाद निर्माण झालाय। तुकाराम मुंढेंच्या वक्तव्यामुळे सावजी समाज आणि हॉटेल व्यावसायिक काहीसे नाराज झालेले आहेत। सावजी डिश खाल्ली तर 1 महिना आजारी पडेन असं एफडी आयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले होते। त्यावरच सावजी व्यावसायिक आणि हलवा समाजानं त्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती। या वक्तव्यानंतर 48 तासांत माफी मागावी अशी मागणी संबंधितांनी केली होती, पण मुंढेंनी माफी मागण्यास नकार दिलाय। तुकाराम मुंढेंच्या विरोधात न्यायालयात जाण्याची तयारी सुद्धा आता सावजी व्यावसायिक आणि हलवा समाजानं दर्शवली आहे। सावजी ही केवळ डिश नाही, सावजी पूर्ण समाज आहे। आपण सावजी समाजाच्या 2 महत्त्वाच्या नेत्यांशी आज बोलणार आहोत। आधी स्वप्नील यांच्याकडे जाऊया। स्वप्नीलजी, मला सांगा, तुम्ही आंदोलन केलं, पोलिसात तक्रार केली आणि आता कोर्टाची पायरी चढण्याची तयारी आहे। काय वेदना आहेत, काय भावना आहेत ज्याच्यामुळे तुम्ही कोर्टात जाण्याचा प्रयत्न करता? तुकाराम मुंढे यांनी हा सावजी शब्द वापरला, याचं मला स्पष्टीकरण पाहिजे की कोणत्या बेसवर त्यांनी म्हटलं की सावजी खाऊन 1 महिना आम्ही ॲडमिट होतो। त्यांनी हा सावजी म्हणजे फक्त सावजी नसतं, सावजी म्हणजे हा हलवा समाज आहे आणि यात विदर्भामध्ये सर्वात जास्त प्रामुख्याने अगर पाहायला गेली संख्या तर हलवा समाजाची संख्या सावजी म्हणून ओळखली आहे। आणि तुकाराम मुंढे यांनी जो शब्द यूज केला हा कोणत्या बेसवर यूज केला? त्यांनी खरोखर सावजीच्या इथे जेवण केलं का? त्यांनी त्यांचा 2008मध्ये 2007मध्ये कोणत्या मित्राकडे जेवण केलं आणि त्या बेसवर त्यांनी आपलं स्टेटमेंट त्यांनी अमरावतीला दिलं। या चक्करमध्ये आमच्या मध्य नागपूरमध्ये कोळीवार चौक असो, आपला जुनी मंगळवारी असो, ह्या ठिकाणी बऱ्याच प्रमाणात आमचे सावजी भोजनालय आहे। ह्या सावजी भोजनालयावर परिणाम पडण्याचा आमचा प्रयत्न झालेला आहे। 20% आमचा बिझनेस खालती आलेला आहे यांच्या वक्तव्याने। तर फक्त साहेब राहिले नाही, ते संत तुकाराम महाराज झालेले आहेत आणि ज्या पद्धतीने त्यांनी महाराष्ट्रामध्ये ते काम करून राहिले आहेत, आम्ही त्यांच्या कामामुळे नाराज नाही आहे, खुश आहे। परंतु जे एखाद्या समाजाच्या व्यवसायाला घेऊन त्यांनी आपलं असं स्टेटमेंट देणं हे कमिशनर लेवलच्या व्यक्तीला शोभा देत नाही। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की विदर्भाची शान जर कुठली वस्तू असेल तर तो सावजी ब्रँड आहे। सावजी फक्त हॉटेल नाही आहे, हा प्राचीनकालीन व्यंजन आहे। म्हणजे आमच्या आजीने आमच्या आईला शिकवलं, परंपरागत आहे। आमच्या आईने त्यांच्या सुनीला शिकवलं आणि आम्ही जे व्यवसाय करतो आहे। आता तुकाराम मुंढे साहेबांनी जे शब्द वापरले, आम्ही 70% मागासलेले झालेलो आहे। म्हणजे आमचा विणकरीचा व्यवसाय होता तो संपवला। कुठंतरी असं वाटतं की तुकाराम मुंढे साहेबांनी जे शब्द वापरला, एखाद्या मोठ्या 5 स्टार हॉटेलकडून त्यांनी काही सुपारी घेतली आहे का? एखाद्या मोठ्या हॉटेलाकडून जे नामांकलेल्या हॉटेल आहेत त्यांना त्या व्यवसायामुळे सावजीमुळे त्यांना फरक पडला आहे का? त्याच्यामुळे ते बोलत आहे का असं आम्हाला वाटते। माझे नागपूर सावजी भोजनालय आहे। आज 3 पिढीचे लोक माझ्याकडे जेवण करायला आतापर्यंत 3 पिढीचे लोक आज नागपूर सावजी म्हणजे बाहेरून मुंबई वगैरे मराठवाड्यावरून लोक आज तुम्हाला काय भीती वाटते, काय परिस्थिती नाही आहे। म्हणजे ते प्रोग्राममध्ये जे बयान दिलं आहे ते बरोबर नाही, क्योंकि म्हणजे नागपूर सावजी खाल्लं म्हणजे आपण म्हणजे बेमार पडतो, हे भाषा म्हणजे बरोबर नाही आहे। म्हणजे ऐकतो असून म्हणजे बरोबर नाही ना। आणि नागपूर सावजी भोजनालय ते अस्सल सावजी होतं का याची त्यांनी आधी शहानिशा करायला हवी होती अशी भावना येते आहे। आणि एकूणच स्वप्नील खापेकर म्हणाले त्याप्रमाणे त्यांनी जर माफी मागितली नाही तर त्यांना कोर्टात खेचण्याची तयारी करण्यात आलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर।